राज्यातल्या अनेक भागांमधल्या तापमानामध्ये सध्या मोठी वाढ झालेली असतानाच महानिर्मितीच्या कोराडी औष्णिक विद्युत केंद्रातील 660 मेगावॅटचा एक संच बंद पडलाय आणि त्यामुळे राज्यातल्या वीज निर्मितीवर परिणाम झालेला आहे। अचानक विजेची मागणी वाढल्यास वीज पुरवठ्यावर देखील परिणाम होण्याची भीती आहे। कोराडीतील संच क्रमांक 8 हा बॉयलर ट्यूब लिकेजमुळे 28 मे रोजी बंद पडला। यापूर्वीही हा संच 2 वेळेला बंद पडलेला होता। अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। तुषार, कोराडी औष्णिक विद्युत केंद्रातला एक संच बंद पडलेला आहे आणि त्यामुळे कदाचित विजेच्या पुरवठ्याची मागणी जर वाढली तर पंचायत होऊ शकते, अडचण निर्माण होऊ शकते। तुषार, काय सांगता येईल याबद्दल? अजिंक्य, निश्चितच मागणी जर का वाढली तर पुरवठ्यावर याचा परिणाम होईल, कारण की कोराडीचा हा जो संच आहे हा 660 मेगावॅटचा आहे आणि राज्यातली जी दिवसाची सध्याची मागणी आहे ती साधारण 26,500 मेगावॅट आहे। त्यामुळे महानिर्मितीकडे साधारण 14,000 मेगावॅट वेगवेगळ्या पद्धतीने राज्यामध्ये निर्मिती केली जाते। काही खासगी औष्णिक विद्युत केंद्रांना देखील पुरवठा होता आणि उर्वरित मागणी जी आहे ती केंद्र सरकारच्या युनिटमधनं पुरवली जाते। मात्र मागच्या 2 दिवसापासून हा संच बंद आहे असं सांगितलं जातं की आज किंवा उद्या हा संच सुरू होईल। मात्र 660 मेगावॅटचा सध्या तरी महानिर्मितीकडे तुटवडा म्हणावा लागेल। त्यामुळे आज आणि उद्या जेव्हापर्यंत हा संच सुरू होणार नाही तेव्हा सध्या तरी महानिर्मितीला दुसऱ्या खासगी क्षेत्रावरच अवलंबून राहावं लागणार आहे। सध्या ज्या प्रकारे कडक ऊन आहे, बहुतांश भागांवर उष्णतेची लाट आहे, त्यामुळे विजेची मागणी देखील एकाएक वाढलेली आहे। त्यामुळे निश्चितच आज उद्यामध्ये हा संच सुरू झाला नाही तर खासगी निर्मिती कंपन्यावरच अवलंबून राहावं लागलं असल्याने त्याचा परिणाम निश्चितच जाणवेल। ठीक आहे तुषार, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।